आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. शुक्रवारी दिनांक 22/5/2026 रोजी सायंकाळी दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी हातकंगले भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात ठिय्या मारल्याने एकच खळबळ उडाली. मार्तंड वाघमारे यांनी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयाबाहेर न सोडण्याची भूमिका घेतल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेची अधिक माहिती अशी की हातकंगले भूमी अभिलेख कार्यालयात 1.25 महिन्यापूर्वी नकला मागणीसाठी सर्वसामान्य खातेदारांना एक अर्ज केला होता. मात्र महिना होऊनही संबंधित कार्यालयाकडून संबंधित नकला देण्यासाठी टाळाटाळ आणि टोलवाटोलवी केली जात होती. शुक्रवारी सकाळपासूनच दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी संबंधित कर्मचारी यांची भेट घेत त्या नकलांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संतप्त झालेल्या दलित महासंघाचे झुंजार कार्यकर्ते मार्तंड वाघमारे यांनी एजंटच्या कडून आलेले कामे होतात मग सर्वसामान्यांची कामे का होत नाही असा जाब विचारत दारातच ठिय्या मांडला आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी बहुजन सत्ता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्या समवेत मार्तंड वाघमारे यांनी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकांचा पाढा वरिष्ठांसमोर वाचला. यावेळी यामध्ये सुधारणा करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने अखेर वाघमारे यांनी आपला ठिय्या आंदोलन थांबवले. या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी चर्चा हातकंगले तालुक्यात चालू आहे. जय भारत जय महाराष्ट्र पाहत रहा लोकसंवाद न्यूज.